साठविला हरी जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी. त्याची सरलीयर झार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरोन देवरी, काही उरोन देवरी. त्याची सरलीयर धार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. पांडुरंगा करो प्रभू पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानवते द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार वण्याता. श्रीपादनाथं गुराजवर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकलक्षं कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद वेदावरिष्ठं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती कर गणितो कथेशाळी आपण असावे धवळी. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कार आता. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. गुरु माझे वण चरणी ठेवावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला. ओम नमो ज्ञानेश्वरा साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्याची सरलीयर धार झाला सफळ व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे व उपळी इथे दुधाणे परिवारामध्ये अन्नपूर्णा आसारा उसारा सौभाग्यवती अन्नपूर्णाबाई पुसाराम दुधाणे यांच्या पत्नी पुसाराम दुधाणेच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांना भगवान परमात्म्याने आपल्या पायाजवळ जागा दिली. या गोष्टीला 1 वर्ष झालं आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने पौष महिना आहे. संक्रांत नुकतीच होऊन गेलेली आहे. उरलेला उत्सव आज काल उद्या करता आहेत आणि अशा पर्व काळामध्ये उत्तरायण सुरू व्हावं म्हणून भीष्माला वाट पाहावी लागली. पण आमच्या भोळ्या भाळ्या जीवांना उत्तरायणाची वाट पाहावी लागत नाही. त्यांना उत्तरायणामध्ये ध्येय ठेवता येतो. हे जिवंत उदाहरण आहे अन्नपूर्णा माईचं. चांगला विचार करा. एक जगातली आई गेली
मुलीच्या तोंडावर हात फिरणारा गेला. शास्त्र आईला देव म्हणतं हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण बाईकडे चांगलं पाहत नाही. मातृदेवो भव, आई देव आहे. देवासारखा देव आईच्याच पोटाला आला, संतासारखा संत आईच्याच पोटाला आला. किती मोठा असला तरी त्याला आईच्या पोटाचा आश्रय केल्याशिवाय जगात येता येत नाही. असं कुणी नाही की ते गोरक्षण आहे त्या उकिरड्यात आला म्हणून त्यांनी सांगावं बाईने कीर्तन करू नये, बाईने प्रवचन करू नये. बाईमुळे परमार्थ जगात आला हे माणसाला माहित नाही. केदाची गोष्ट निमित्त आहे वर्ष श्राद्धाचं. आणि तुमच्या सज्जनांच्या मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत देवनिवासी तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग निवडलेला आहे. तुकोबरायांना देव साठवावं हे कळालं. मानवी जीवाला देवदेव करताना पैसा साठवावं हे कळतं. ही खेदाची गोष्ट. पैसा कुणीही साठवता येईल. देव साठवला तो संतांनी, ओळखला तो संतांनी, पाहिला तो संतांनी. आम्ही फक्त म्हणतच राहिलो, म्हणतच राहिलो, म्हणतच राहिलो, म्हणू म्हणू मेलो, पण आमची एरधार काही थांबली नाही. आपली आई देव आहे. जेव्हा बायको मरते तेव्हा त्या नवऱ्याला कळतं की हे एकाएकी पण किती वाईट आहे. ती असते तोपर्यंत कळत नाही, आणि ती गेल्यानंतर पुढे पुढे चहा आणून देणारी, घ्या की खाती करणारी ती जाते तेव्हा त्याला कळतं. मुलाच्या तोंडावर फिरणारा हात, त्याची वाट पाहणारी दृष्टी ती हरवली जाते. मुलींचा आई असते, वडील असतात तोपर्यंत येणं जाण्याला किंमत असते. नंतर ते येणं जाणं असते, पण येणंच असते, जाणंच असते. ते येण्या जाण्यामध्ये आनंद नसतोय. तुम्ही आपण जगाच्या पाठीवर लागलो, आपले येण्याला कारण आहेत. एक आहे पापाचं कारण, दुसरं आहे वासनेचं कारण, तिसरं आहे कर्माचं कारण. आणि या सर्व गोष्टी बाद करण्यासाठी माणसाचं शरीर आलेलं आहे. स्वर्गात गेलेल्या देवांना सुद्धा वाटतं की आम्ही पृथ्वी तलावर जन्म घ्यावा, पण तो कशासाठी? इह लोकिता देवांना वाटतं आम्ही पृथ्वी तलावर जन्माला यावं, खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, लिहायला मिळत नाही, नेसायला मिळत नाही, मजा मारायला मिळत नाही, म्हणून का इह लोकीचा हा देह हा असेल बाईचा तरी, हा असेल माणसाचा तरी, इह लोकीचा हा देह देव इच्छित अतीप आहे. कारण देवाने चराचर सृष्टी निर्माण केली, त्याला ओळखणारं कुणीच नव्हतं. एकलेची कंठले ना म्हणून निर्माण केली 14 घोडे. मग त्यांनी त्याच्यासारखं दिसणारं सावळ्या रूपाचं 6 फुटाचं एक बनवलं, त्याला नाव दिलं मानव. त्याला नाव दिलं मानव. देवाने बनवला तो मानव. तोच मानव देवाला विसरला, चांगल्या गोष्टी करू लागला, तो झाला दानव. ऐकादार थोडस, देव, दानव आणि मानव तीनही लोक आहेत, ते फक्त उद्धारासाठी आहेत. रात्री प्रमाण झालेलं आहे. पुराण प्रसिद्ध नामे, आम्हाला नाम घेऊन मानवी जीवाला उद्धाराची गोष्ट सांगायला पाहिजे. ती आपल्याला कुणी सांगत नाही. आपल्याला डेकोरेशन पाहिजे, आपल्याला फोकस पाहिजे, आपल्याला यांना विचारा मोक्ष मिळेल का? माऊली आले मंथोणी नवणी तैसे घे, मंथन करून लोणी घेतात तसा देव घ्या सांगायला माऊली आली. आम्ही फक्त पाठ केला आणि वाकडे पाय करून नाचलो. देव घेतला काही लोकांनी, म्हणून हा जीवात्मा तुमच्या गावाला आला. रामकृष्ण हरी. तुकोबरे आले, देव घ्या म्हणून सांगायला आले. लोकांनी देव घेतला नाही, अभंग पाठ केले, बाकी काही केलं नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी, देवण लगे देवण लगे, साठवण्याची रुंदे जागी,
देव लागत नाही गो आपल्याला. आणि मेल्यानंतर टाकतात वैकुंठवासी. प्रभाताई महाराज देशमुख कैलासवासी, स्वर्गवासी यांना देवाज्ञा झाली. देवाची आज्ञा आहे तोपर्यंत आपण जिवंत राहतो. देवाची आज्ञा झाली की आपण चांगला विचार केला तर देव प्राप्तीचा विषय नाही. देव स्वयंमेव तयार आहे. आज्ञा जाण्याचं साधन करा म्हणून सांगतात. ते जन्म मरण टाळण्यासाठी जे साधन आहे ते साधन करा म्हणून आपले नाथ बाबा सांगतात. पण आम्ही केलं करा रे बापा लो जन्मयमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. अरे बाबा सगळ्या साधनांचं सार सांगितलं आपल्याला. बीज मंत्र हरी. मग बीज मंत्र हरी जर मिळाला नाही, आरती केली, पंढरी केली, भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, सप्ताह केला, पारायण केलं, फक्त पोटासाठी सोंग एक एक कैसा पांडुरंग पोट मोठे आणि वार फिरविते दारोदार. 10 वर्षाचं पोरग कपाशी त्याला शेतात गेला आणि त्यांनी जर 10 रुपयाची विचारली तर म्हणतो बाबा ठेवा बरं का. 10 रुपये तुमच्याकडे आणून ठेवतात, परत देऊन जातात, म्हणतो माझे 10 रुपये तुमच्याकडे आहे बरं का. पहिला पैशाला पैसा साठवायला कुणी सांगावं लागत नाही. रुपयाला रुपयाला लावून त्याचे 10 गेले, 100 केले, 500 केले, 1000 केले, 2000 केले. त्याचं सोनं खरेदी करा म्हणून मावल्यांना सांगावं लागलं नाही. त्याबरोबर त्या दुकानात चोरून जातात आणि आईने केलं म्हणून सांगतात. पण तुम्हाला आज कळालं आमच्या पुण्याचं सांगतो, तुमचं नाही. आमच्याकडच्या बाया मोठ्या हुशार. बाजारातली याच्यातले मागं टाकायची आणि येडं करून एका बाईने 1 नाही 2 नाही लग्नाच्या टाइमला 17 तोळे सोने काढून नवऱ्याला दिलं. तो म्हणला लग्न कर म्हणती पोरीचं आहे का काही भुनगा कानगा. 17 तोळे सोनं दिलं. हुशारी काढणी. तुम्ही तर म्हणतात बाईची जात कांद्याची पात घातली लात बस घरात. अरे बाईसाठी देव आला जगाच्या पाठीवर. एक नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्त गुरु दिसले. कोणामुळे आले हे? माणसामुळे आले. एखाद्या तप्पीमुळे आले. अनुसयेचे सत्वागळे तिन्ही देवही धारी बाळे. 3 देवाला जगाच्या पाठीवर यायला लावलं तिने आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. विचार करा जरा. अजून दुसरी एक गोष्ट सांगतो. भगवान शिवशंकराला समजलं, शिवाला समजलं की माझी बायको हुशार आहे. साध्य साधायला सांगितलं ते ती नक्कीच करील, पण तिला मी होऊन सांगणार नाही. भगवान शिव जेव्हा तेव्हा उठायचं, ध्यानात बसायचं. एक दिवशी मी पाहिलं, भल्या पहाटे 3 वाजता हे ध्यानाला बसताय. तिने ध्यान होऊ दिलं आणि नंतर विचारलं, स्वामी तुम्ही ध्यान कोणाचं करता? पार्वती पुषे शिवशंबा. तुम्ही भजन कोणाचे करिता मद वाटे अचंबा. तुम्ही कोणाचं भजन करता? महादेवाची मंदिरे जगभर आहे. माझ्या लेखाची गणपतीची मंदिरे जगभर आहे. माझी मंदिरे जगभर आहे. तुम्ही कोणाचं भजन करता? सतीने विचारलं तेव्हा त्याने सांगितलं मी आत्मा रामाचं भजन करतो. रामकृष्ण हरी वाचिता जप आहे करून म्हणतो आपण रामकृष्ण वाचा भाव हा आत्मा तो शिवाचा. जे तुम्हाला कळून ते पटापटा म्हणायचं काय. मी तरी म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायची, कोणाला विचार म्हणायचं. तेवढ्यासाठी शरीर दिले. बोला तो बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. मेल्यावर शाबास.
परमात्मा कोणी जपून ठेवला. आणि मग भगवान शंकराने सतीला तो विषय सांगितला. तर भागवताचार्य शुकाचार्य जन्माला आले, व्यासपुत्र. नंबर 2, पार्वतीने त्यावेळेला विचारलं, त्याला भगवान शंकराने सांगितलं. कुणाला सांगितलं ज्ञान? पहिलं आर्यगेला सांगितलं, दुसऱ्या तिसऱ्याला सांगितलं, बुवा धरून सांगितलं, वर धरून सांगितली. आपल्या पत्नीला पार्वतीला सांगत असताना चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळरी जेतीच्या देत, अपाद कंचुकीत रोमांसारे, आधो मिलित डोळे, वर्ष ताती आनंद गळे, आतील सुखोर्णीचे वेळ, बाहेरी कापे, शरीराला कंप सुटल्या, डोळ्यांना अश्रू आले आणि तिची समाधी अवस्था झाली. पार्वती मी तुला काय सांगितलं कळालं का? पार्वती मी तुला काय सांगितलं कळालं का? 9 नारायणापैकी कवी नारायणाने माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि हो हो अरे हा आवाज बाहेरून येतोय. भगवान शंकराने भाला फेकला, मासा असा काठावर आला, तड पडला आणि पोटातलं लेकरू बाहेर आलं मच्छी धरणात. कवी नारायण, तुम्ही ऐकलं मी सांगितलेलं? हो. तुमच्या मुखातनं बाहेर पडलेलं बीज वाक्य व्हायला जाऊ नये म्हणून मी ऐकलं. नाम ऐकून उपयोग होणार नाही. तुला मी दत्तात्रेयांकडे नेतो, दत्तात्रेयांकडे अनुग्रह देतो आणि मग ही गोष्ट जगाला कळेल. किती वर्ष म्हणतोय आपण? आदिनाथ उमा मच्छिंद्राला धरले, याची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली, पूर्ण कृपा केली आमच्यावरती. भरला माझ्या दारात घरात दारात सारा गाव भरा, नाही तर काही खरं नाही त्या लोकांचं. जरा कमी काही घेतलं की कशाला जायचे तिथे? मग कधी कळेल आम्हाला? देवाला पाहावं लागतं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, देवाला ओळखावं लागतं. ओळखीला हरी जी हृदय मंदिरी, ओळखीला हरी साठीला पोटी होता त्याची भेटी. असा भेटावा जीवनामध्ये त्यांनी देव ओळखलेला आहे, त्याने देव साठवलेला आहे. कुठे साठवावा लागतो? संपुष्ट हे करोनी पोटी. काय साठवायचं पोटात? वरण भात पोळी भाजी भजी बुंदी लाडू चिवडा काय जे असेल ते कुठं? पोटात. ते मिसळ फिसळ सगळं कुठे? पोटात. आणि त्यांनी काय? संपुष्ट हे करोनी पोटी. कुठे साठवायला सांगितलं? कधी साठवतात मावल्यांनो? तुम्हाला एक मनी घ्यायचा कळतो, तुम्हाला रुपये मागे टाकायचं कळतो, यांच्या परस्पर सगळ्या गोष्टी कळतात. मग देवाचं नामस्मरण नाही करता येणार का? करता येईल का? नाही येणार. येईल, पण कसं करायला पाहिजे? साधू संतांनी रीत सांगितली आहे. शुकया नेवरक्या दत्त कपिलामुळे, देव आपल्याच जवळ आहे. कोणता हरी? आपण आनंदी करतो, पंढरी करतो, माळ घालतो, सप्ताह करतो, पारायण करतो, देवाची ना आपली ओळख नाही, देव आपल्याला माहित नाही. मग मी आता 3 पत्र सांगितले तुम्हाला. 4थं पत्र हरिपाठ प्रकरणात माऊली ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. हरी विन जन्म नरकाची परिक्रमा, हरी विन
हरी मुखे आणि पण म्हणून म्हणून गेले आणि नरकालाच गेले, कारण हरी कळाला नाही. तुकाराम महाराज म्हणतात साठवला ज्याने काय पैसा लौकिक मोठेपणा काय साठवलं साधू संतांनी. साधू संतांनी हरी ओळखला आणि साठवला. भगवान गोपाल कृष्ण देव होता हे राधेला समजलं. जसं राधेला कळालं दुपारी घरी आणला, लहानाचा मोठा झाला, पाट्यावर बसवला, गप्पा करत बसली. दार वाजला, घाबरले, सांगायला लागले देवा लहाना होय, देवा लहाना होय, मला लहाना होता ये नाही. आणि लहान झाल्याशिवाय परमार्थ आणि देव कळत नाही. कधी कळेल देव, देवाची कृपा होईल कधी. तुका म्हणे भावे लहाना होई. ती म्हणली देवा तू आता मी समुद्र मंथन केलं, लक्ष्मी कौंडिण्यपूरला आहे, मला मारायचंय, माझा नवरा आताच तुला मारीन जर आता आला तर. तेव्हा चुपचाप लहान हो. तिने डोळे म्हटले, देव लहान झाला, दार उघडला, हात घेतला. लहान हो, लहान हो, लहान हो हरी, लहान हो, लहान हो, लहान हो हरी. सांगते ती लहान हो, पण तो सांगतो मी आता मोठा झाल्यावर लहान होत नाही. तिची अवस्था पहिली, डोळ्याला पाणी आले, डोळे मिटून घेतले, देव लहान झाला. तिने दार उघडलं. मला का सांगायचे, गोपाल कृष्ण देव होता हे राधेला कळालं. प्रभू रामचंद्र रामायणचा रंगून रंगून पानं खाऊन गोवा गुटखा आपण खाऊन सांगतात, पण रामायणाचा राम शबरीला एका भिलाच्या पोरीला कळालं प्रभू रामचंद्र देव आहे. मग आम्हाला देवाला काही कळतच नाही ना, देवदेव करतोय आम्ही. देव देव म्हणून व्यर्थ काय हितशी, निज देव नेनशी मुळी कोण. कुठं कळतंय आपल्याला आपल्यातला देव, आपल्यातला देव सांगायसाठी तुकोबऱ्याला ओळख तुम्हाला साखरेची करून द्यायची. म्हटलं जशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर, जसे दुधामध्ये लोणी. कुठे पाहायला गेली, कुठे साठवला. ऊस काय करतो, फक्त पाणी आतमध्ये घेतो, पाण्याला गोडी कोण आणतं. ऊसातल्या पाण्याला गोडी कोण आणतं, तुम्ही आणता का शेतकरी पाणी देणारे, तुम्ही आणतात का सुद्धा भाऊ तुमच्या उसाला गोडी. आणि ऊसाला गोडी आल्याशिवाय ऊस वलनाला भरस. मी शेतकऱ्याचं लेकरू म्हणून सांगतो तुम्हाला, ती गोडी त्या पाण्यामध्ये आहे, पण त्या ऊसाला साखर कारखान्यावर गेल्यावर साखर होती, तो गुराळाला गेल्यावर गुळ होतो. सांगायचं कारण असं आहे, त्यात वस्तू आहे. तसा आपल्या
सोयरी करतो देवाला ओळखत नाही. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना सणी आड राना नका जाऊ कोणी आड राणी जाती जे जन. आता आपण काही चांगल्या रानात चाललो का? चांगल्या रानात चाललोय. चांगल्या रानात गेलो तर आपल्या आतमध्ये देव साठेल आणि देवाला आतमध्ये साठायचं म्हटलं तर मग पराप शक्ती मध्यमा वैखरी चारी वाणीने आपलं भजन एक व्हायला पाहिजे. आणि एक भजन झाल्यानंतर काय गोष्ट होते बघा. विठाला तुकोबर आहे. गावच्या सावकाराने शेतकऱ्याला दिले 10 एकर. कर बाबा म्हटले तूही खान आम्हालाही दे. तुकोबरायांनी शेत केलं. नांगरून वखरून पाळी घालून मस्तपैकी ज्वारी केली. एवढा मोठा मोठा गोळा पडला. जुन्या माणसालाच कळेल ती ज्वारी असा जो गोळा आहे तो वाकून खाली पाहतो मी कुठून आलो. आताच्या हायब्रिडला ते माहिती. आताचा हायब्रिड वाकत त्याला देवच माहित नाही. त्याला वाकायचं बी माहिती नाही. त्याला देवही माहिती नाही. कोणाला? हायब्रिडला. आज जुनी ज्वारी अशी वाकून पाहत होती खालून. हम किधर से आए हैं. खाली वाकून पाहत होती ती ज्वारी. अशी ज्वारी लागली आणि 4-2 चिमण्या चिकात आल्यावरती चिकातल्या ज्वारीला चिमण्या चिकटलेल्या पायऱ्या तुकोबरायच्या मनात आलं. आता ह्या इथे चिक खातील ज्वारी खातील तर पाणी प्यायला कुठे जातील. तुकाराम महाराज कुंभाराकडे गेले. एवढे 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 मडके आणले. 4-5 ज्वारीचं हे एकत्र केलं. ताट बांधून टाकली. त्याला मडकी बांधली. चिमण्या तिथंच खायच्या तिथंच पाणी प्यायच्या. अख्खं 10 चक्राचं रान काय झालं असेल. पुढ्याला आलं असेल. हुरड्याला आलं असं तुम्हाला वाटतंय. चिमण्यांनी सगळ्या पिशा करून टाकल्या आणि सावकाराला कोणीतरी जाऊन सांगितलं तुकाराम महाराजांनी भजन करावं. पांडुरंग 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 पांडुरंग. चिमण्यांनी खाऊन पिऊन तिथं मस्त मजा मारावी. तुकाराम महाराजचं भजन चाललेलं आहे आणि चिमण्याचं भोजन चाललेलं आहे. सावकाराला तुक्यावाणी आणि घरात खायला चिमणीला दाणा नाही. तू माझं अख्खं शेत चाललं. तुला सारा द्यावा लागेल. मला अर्धी वारी द्यावी लागेल. तुकाराम महाराज म्हटले प्रभूची इच्छा. तो काय करणार नाही सांगा ना. त्यांनी म्हणत आणल्यानंतर तो जड भिंत चालू शकतो. तो वह्या चालू शकतो कागदाची लिहिलेल्या. ही काम करणार नाही का तो. तुकाराम महाराज म्हणजे प्रभूची इच्छा. झालं ज्वारी कापली कंस काढली आणि केली सुद्धा. करताना पूर्वीच्या काळात सांगायचं आता घाला मशीन मध्ये पटापटा पटा पोती आणि लावा खाली पोती. असं नाही. आता तिवडा असतोय आणि म्हातारा बैल तिवड्याला असतोय. त्यांना बाळ नाही. म्हातारा बैल तिवड्याला असतो आणि तो असा हळूहळू चालतो. तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही. हे पुढे बसले नाही. यांना माहिती. यांना माहिती. त्याला माहित नाही. या बाकीच्यांना माहिती. तिवड्याच्या भोवती तो फिरतो. ते कडेला असतात ना 2-4 गोरी. निश्चित पळतात निश्चित पळतात निश्चित पळतात. तसं आपल्या चाललंय निश्चित पळायचं. आणि तो तुम्ही हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे मनाला तोरे. त्याला माहिती त्यांच्या पायाखालचं त्याच्या पायाखाली टाकायचं. त्यांच्या पायाखालचं त्याच्या पायाखाली टाकायचं. बरोबर आहे ना बाबा. काय बरं त्याच्या पायाखाली काही जमत मग आता सिनेमाचं चालू दुनियादारी म्हणताय का. परमार्थावर ग्लानी आणली ती आम्हीच. तेवढ्याला धरून जो आहे त्याच्या पायाखालची कणसातली ज्वारी चांगली निघते
अख्खी ज्वारी केली आणि एवढी ज्वारी झाली सावकाराला देऊन तुकाराम महाराजांना 200 पोतं ज्वारी राहिली. तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला होता, लगेच तुकावाण्याच्या घरी ज्वारी झाली. तुकावानी 5 किलो दे रे, 5 किलो करत करत फक्त सूप भर राहिली, आखी देऊन टाकली लोकांना. आपल्याला काही द्यावं वाटत नाही आणि देवही घ्यावं वाटत नाही. का बरं? त्यांनी देव साठवला, ते ओळखला, त्याचं भजन केलं म्हणून तुकाराम महाराज आवून घ्यायच्या पहिल्याच्या देव साठवला म्हणून अख्खं पांढऱ्या झालेल्या शेताला त्याला ज्वारी द्यावी लागली. का? देव साठवला होता म्हणून. आपण आता किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीवाला शरण गेला विठोशी. पण आपण काही भेट नाही, देवाला शरण जात नाही, कारण आपण असे तसे नाही आलेलो. एक एक योनी येतो न घडे रे सायाशी अर्जुना, तुला परत माणसाचं शरीर मिळेल असं नाही. मिळालंय तर काय करायला पाहिजे या शरीराला नंतर? येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाला चिरापडे, पाही पा शरीराची आगावा, दया लागी आले पांडवा, तो कार्यात्वागवा सांडोनिया. शरीर रूपी गावाला जीवात्मा आलेला आहे आणि त्या जीवाला देवाच्या स्वरूपाला, देवाच्या गावाला जायचं. तो शरीराच्या गावाला आलेला आहे, शरीर उचलून आणलेलं आहे, पंचमहाभूताचं आहे आणि हे ज्याचं त्याला परत द्यायचं आहे. आणि आपल्याला आपल्या गावाला जायचं आहे. कोणत्या गावाला जायचं? जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची जातोय देवाच्या गावाला? नाही जात. देवरूपी मंदिरामध्ये परमात्मा राहतो. ईश्वर डोळ्यातनं पाहतो, कानातनं ऐकतो, तोंडातनं बोलतो, तो देव आहे. तो जर निघून गेला, डोळे असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही, डोळे असून तोंड असून बोलत नाही, हात असून हलवत नाही, पाय असून चालत नाही, म्हणजे काय? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशे नारायण नाचे जो कोण बोलाय. पण डोळे असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही, तोंड असून बोलत नाही, हात असून हलवत नाही,
पाय असून चालत नाही म्हणजे काय निघून गेला वारा निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. गोष्टीतला नाना मरून पडलाय. बाई ओरडते माझं कसं होईल, पोरांचं कसं होईल, माझं कसं होईल, पोरांचं कसं होईल. त्याला जाळून टाकतील. त्याचं घेणं आहे का कोणाला? त्याचं घेणं नाही. बरं तो इथं पडलेला आहे साफूट, त्याला धरून धरून ओरडते आणि रडते. मग आता गेला त्याच्यासाठी रडणं आहे का पडला त्याच्यासाठी? जरा वेळाने असेच बोलो भाई राम नाम सतय, बोलो भाई राम नाम सतय. ते मेलेल्या तिरडीवर बांधलेले असतं. म्हणणारच रे, म्हणलो बी नाही, ऐकलं बी नाही. आणि हे चाललं तरी ते म्हणतच राहतो. अजून मला कळालं नाही. बोलो भाई राम नाम सतय कोणाला सांगितलं? नामाने जीवाचा उद्धार होतो, जीवाला मोक्ष मिळतो. फक्त म्हणतात, गातात, पण विचार करत नाही. विचार काय सांगायला तू बरं आहे. मोक्षनिहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह दानार सकळ वा सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, घटका जाती पळे जाती तासवती घणाना. आयुष्याच्या साधने राम कार्य स्मरण. शरीर दिले आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, वाटेल आलेले कर्म करावं, कर्म ईश्वराला अर्पण करावं. अर्पण बुद्धी होती तुकोबरायची दारवरायची. ही रमणाम देवा हे तुझं आहे, माझं काहीच नाही. आपल्याला वाटतं सगळं माझंच आहे, मी सगळ्यात मोठं पाप आहे. देह मी म्हणता कोटी ब्रह्मा ते योनिया पाठी थापट ती 5 टक्क्यात चाललोय. पण विचार एकच, मी काय का विचारले का माणसाला? टाळ वाजवता वाजवता एखादा माणूस मिळाला तर त्याला मोक्ष मिळेल का? काय म्हणायचं बघा बा. उपळीच्या एका तरुण तडफदार उमेदवाराने सांगितलं टाळ ठोकून मोक्ष मिळणार नाही. आता पेटी मास्तरला विचारलं काल तिथं, म्हणलं पेटीवाले बाबा पेटी वाजवता वाजवता मी वाजवते असं समजू, पेटी वाजवता वाजवता मला अटॅक आला आणि मी मेलो तर मग मोक्ष मिळेल का? म्हणलं कसा म्हणा. पखवाद वाजवता वाजवता मी बसलो पखवादावरती आणि पखवाद वाजवता वाजवता विठाला 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 विठाला. मोक्ष मिळेल का? का नाही मिळणार?
मुखी नाम हाती मोचे अजिताच्या बहुताली, वैष्णवांचा माल खरा तूळ तुरा वस्तूशी. हे जे आहे विनाटा पेटी पखवार अभंग गाण्याची साधन आहेत, उद्धाराचं साधन नाही. हे दृष्टांत सांगतो, थोडं भजन करा. विठ्ठल एका राजाकडे तानसेन नावाचा कवी होता. असा सुंदर गायचा, असा सुंदर राजाला लहर आली की तानसेननी ताना मारायच्या. तानसेन ताना मारायचा आणि मग राजाला झोप यायची. तानसेन ताना मारायचं आणि मग राजाला झोप यायची अशी सवय लागली. शेवटी राजाने सांगितलं, गावातल्या सगळ्या लोकांनी गाण्यामध्ये बोलायचं, कोणीही सरळ बोलायचं नाही. कोणी विचारायचं, तुमच्याकडच्या महिला कापूस वेचायला देताय का हो? तुम्ही आमच्याकडे खुरपायला येता का हो? तुमचे मालक कामाला गेले का हो? तुमचं जेवण झालं का हो? 6 महिने कारभार झाला. 6 महिन्यांनी राजाची राणी 3 किलोमीटर अंतरावरती एका राजमहालामध्ये अडकली. मागच्या बाजूने महाल पेटला आणि तो पोरगा आला पळत पळत सांगायला, राजे सरकार, एक बातमी सांगायला आलो आहे. 1-1.5 तासापूर्वी राणी महाराजांच्या महालाला. राजा म्हणला, नीट बोला. काय म्हणला? ताना नको मारू, नीट बोल. राणी महाराजांच्या महालाला 1.5 तासापूर्वी. अरे नीट सांग, मला बोंबलू नको. आग लागलेली आहे. राजनी खटकेल मुस्काटात म्हटला, सरळ बोल. तो म्हणला, नियम तुमचा आहे, तुम्ही फाशीला देतात ना मला, मी गाऊन नाही बोललो तर. गाण्यात बोलायचं. ताट्या पडायला लागलेत कुठे? गाड्या सरपणाच्या पुढे, आपण पाठीमागं. गाऊनही जमतच मी नाही. गायचं असे तर देवासाठी का? गायनाचे उडे तोंड हाता मारी तो प्रचंड. काय सांगितलं? त्याची सरली सरणार नाही. तो काय एवढा मोकळा आहे काय? त्याच्यासाठी करा. तुकाराम महाराज भांगिरीला जायचे, भंडारा डोंगरावर जायचे, गोरणेश्वरला जायचे आणि एकटे एकटे देवाच्या नादावर विरा घेऊन नाचायचे. आपण आपल्याला तालुका जिल्हा सगळं लागतो आणि मग येत तो येत नाही. हा फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. त्यांनी सांगितले, दगडाचे टाळ नेनो काही नार, गीती गाता छंद ताल नाही, साठविला हरी कधी साठवलं नाही. जीव लय मंदिरी त्याची सरली झाड झाला फळ व्यापार. रामायणाचं उदाहरण सांगतो. जटाईला काय येत होतं? जटाईला काय येत होतं? आकाश मार्गाने सीता घेऊन चालल्या रावण. जटाईनं पाहिलं, आधी माया आधी शक्ती माझी, या जगाची जननी जटाई. या रावणाने चालवली. जटाईने त्याच्या डोक्यावर थांबून उचलून खाली टाकला आणि त्याच्या गालाला तो कपाला चावायला सुरुवात केली. त्याने विचारलं, कोण आहे तू? म्हणला, ही माझी मालकी नाही. सीताबाई जगाची मालकी, तू तिला घेऊन चाललाय. म्हटला, मी तुला घेऊ देणार नाही. अरे जटायूची जर संपली तर महाराजाची संपल का नाही? पण महाराजांनी देवासाठी भजन भक्ती केली तर संपेल.
भजनवाल्याने देवासाठी भजन भक्ती केली तर संपेल, अन्यथा नुसतीच केली तर कधी संपणार नाही. राग मानून करायचं जरा खरं ऐकायला शिका थोडस. आणि ज्यावेळेला जटायू त्याला त्रास द्यायला लागला इकडे इकडे इकडे, तेव्हा त्याने तू कोण रे म्हणला, मी रामसेवक जटायू. बरं बरं म्हटला, मग तुझं मरण कशात आहे? जर पक्षी खरं बोलतात. रावण महाराज होता, दशरथी ब्राह्मण होता, भगवान शंकराचा लाडका भक्त होता. खरं बोलला का खोटं बोलल्याचं जग. रामायण ऐकणारी माणसं आहेत तुम्ही. रावणाने सांगितलं माझ्या अंगठ्यात मरण आहे, जटायूने सांगितलं माझ्या पंखात मरण आहे. जटायूने वर गेला, तड तड त्याच्या अंगठ्यावर झेप मारली, तड तड अंगठा तोडला. अंगठा तोडला, रावणाने 2 पंख तोडले त्याचे. जटायू घरीत कोसळला आपल्याला. राम राम कर जटायू घरीत कोसळला. आणि घरीत कोसळलेला जटायू रामाची वाट पाहतो, आणि मरणारा माणूस कोणाची वाट पाहतो? मरणी दयाची आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून मातेची स्मरायची सदा तो अंती जे मती त्याची प्राणी याची गती, म्हणून अहो रात्रीची ती श्रीकृष्ण स्मरावा. रात्र दिवस नामस्मरण करावं. कसं करावं? मग जनवर आहे सांगतात. अधपादपणे उलट तेथे कळालं म्हणून नाही छुटू बोलायला लागलं. विचारलं नाही कधी कोणाचं मनगट धरून की आज म्हणजे काय चांगली बुवा, कोण सांगावं आपल्याला? जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जर. जटायू पडला, रामच्या मार्गाने आला, आवाज ऐकला राम राम राम, आवाज ऐकला. लक्ष्मणा कोण तर मला हात मारताय. म्हणलं मला पण तू हात मारली ती नशी. ते राव लक्ष्मणा राव, वहिनी गेली, आता तू जा मग मी जातो. म्हणजे वाट लागली. रामाने सांगितलं, तो आवाज तू ओळखला होतास की हा आवाज दादाचा नाही, रामाचा नाही, पण हा आवाज मी ओळखला, हा माझ्या भक्ताचा आहे आणि तो मला हाक मारतो. प्रभू रामचंद्र घरी उतरले. एवढं मोठं गिधड, नका गिधडाच्या आवला निघून गेलेलं खाऊ, रस्त्यावर नका पडू मरून, आणि आम्हाला नका तुमची कीर्तन करायला रोज सांगतो बाबा. बरोबर आहे ना? याची बाई पोटात जीव असतो, हे मरत कुठे धडकून मला बोलवते 10व्याला 14व्याला. काय सांगू त्याचं कौतुक? आता हे मेलेलं असते, लाल भाजी अडकलेली असते गाडीला, धडकून मेलेलं असते. काय याचं कौतुक सांगायचं? ज्ञानोबा तुकोबाच्या आवलादी आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय. नाम घ्या, काम करा, चिंतन करा, सद्गुरू भेटून घ्या. नामाचं चिंतन कसं करायचं हे हरिपाठात सांगितलं, मरायचं कसं हे हरिपाठात सांगितलं. आज तुम्हाला वाटत असेल अन्नपूर्णा आईला देवाचा बाप मोक्ष देणार. आतापर्यंत हा शब्द तुम्ही ऐकला का? देवाचा बाप का अनुग्रह घेतलेला होता, प्रबोध झालेला होता. माझं गावला आले, मी भेटायला गेले, मला सांगितलं ताई मला शेवटची माती द्यायला येईल. आणि 5-6 दिवसात आई साहेबांनी देह ठेवला. कर्मधर्म संयोगाने मी पुण्याला जाणारं तिकीट कॅन्सल केलं होतं. मला माहित नव्हतं अन्नपूर्णा आई गेल्यात म्हणून. आणि मग भाऊ म्हणले की फोन आलाय ताई असं असं झाले. म्हटलं बघू आपण, बघा जे जे इच्छी म्हण ते ते पूर्वी नारायण. अरे इच्छा करणे भीष्म होता. इच्छा करणे आज आमची माणसं आहेत ना कलियुगातली. हरिपद प्राप्ती भोळ्यावारी काशी, अभिमानी अशी गर्भवास तुका म्हणे भोळा जिंकुदाने काळा. ज्ञानेश्वरीमध्ये मी गोपिकांना गोपाळांना ज्ञान सांगितलं, माझ्यामुळे ते मोठ्या झाल्या. ज्ञानवाणी कुठे लिहिलं का मी असा आहे तसा आहे, माझे आई बाबा मेले, लोकांनी माझा छळ केला आणि लोकांसाठी मी हरिपाठ केला, कुठे लिहिले का? आपण थोडं काही केलं की म्या केलंय, म्या केलंय, आपण टेंबा मिळवतो. आज टेंबा कुठे घेऊन जातो आपल्याला? वारा आले की टेंबा, वारा आले की टेंबा राहत नाही, घेऊन जातो. जटायू जवळ प्रभू रामचंद्र गेले, विचारलं तुला मी असं केलं. त्यांनी सांगितलं मी संपाची पुत्र जटायू. आकाश मार्गाने व्हायला
तुला मी चांगले शरीर देऊ का? तुला मी चांगले पंख देऊ का? ऐका, त्यांची गडबड त्यांच्याजवळ आल्या, फक्त तुम्ही बाकीचे नका बघू त्यांच्याकडे. तुला मी चांगले पंख देऊ का? तुला शरीर देऊ का? आता तुमच्या माझ्या सकट जवळजवळ बऱ्याच गाड्या धक्क्याला लागलेले आहेत. आता जर देव बाबा इथं आला आणि जर सुद्धा देव म्हणला तुम्हाला मी 30 वर्षाचं आयुष्य देतो, चांगलं करतो, तर तुम्ही काय म्हणता? नको म्हणता. मी म्हणेन वाजे तुम्ही नाही म्हणता, पण मी म्हणणार दे माझं तरुण आयुष्य मला का यांचीच ओरडून लोकांना सांगणारे हे करा म्हणतो. पण तुम्ही धारा काढू गुरु चालू चालू दमले, येत का वाजवली टाळी तर भेटते खायला पुरणपोळी. विचार करा ना जरा. जटायूला म्हणले तुला मी तुझं शरीर देऊ का? तुझे पंख देऊ का? जटायू म्हटला देवा तुझ्या कमंडलूचं पाणी फक्त माझ्या तोंडामध्ये घाल, माझं डोकं तुझ्या मांडीवर घे. अरे देवाच्या मांडीवर ते जटायूने डोकं ठेवलं. देवाने पाणी घातलं आणि रामाकडे पाहत पाहत त्या घी झाडाने शरीर सोडलंय. आपलं काय? डोळ्यानं सवय लावा ना, डोळ्यानं देव पाहायची. रोज म्हणून राहिले, मला वाटतं अभंगही झाला होता तुमचा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या सुख पाहतो विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या सुख पाहतो विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई गारे कान माझ्या विठोबाचे फूल. कानाने आतलं काय म्हणते ते ऐकावा. डोळ्याने तुम्ही सगळे बसलेले आहेत ना माणसं नाही. एक माझ्या ईश्वराचं चैतन्य आहे, एक माझ्या ज्ञानोबाचा आत्मा आहे. तुम्हाला पटायचं नाही म्हणून तुला मी निश्चित सांगतो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा माय बाप दरुशने, सर्वाभूती सुखरूप. वाटतंय का? म्हणतोय म्हणू म्हणू म्हणा, वाटावं ना. आणि विचारा त्याला ज्ञानोबा माऊली तुकार माऊली 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 माऊली. रस्त्याने सुरू बाबा असू आजी असू येंगडा असू कोणी माऊली या माऊली घ्या माऊली का. परत त्या माऊलीचं 12 महिने मुखारात रोजच माऊली आहे, नाही तर काम करायला पण वाटतंय का? जर त्या गिधाडाचं शरीर देवाच्या मांडीवर गेलं तर त्याला परत यायला असेल का? एची सरली ये रे झार, एची सरली ये रे झार, एची सरली ये रे. गोष्ट राजो. आणि ही गोष्ट करण्यासाठी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि तुका म्हणे पावटली
स्वर्गो स्वर्गाची निशाणी, ज्याला श्वासाचं नाम कळालेलं आहे, ज्याला अनुग्रह झालेला आहे, ज्याच्या डोक्यावर किलो 2 किलो तूप थापलेला आहे, लवणीया हात धुवायला सांगितले चिंता नाही. ही गोष्ट आजही कुठे गेली नाही, आली नाही, आणि हे सगळं अन्नपूर्णाईचं झालेलं होतं. आणि म्हणून ते सांगतात ज्ञानदेवा सांग झाला पूर्वजा वैकुंठ, माझे तुमचे नातेवाईक सुद्धा मातृ पितृ भ्राता चतुर्भुज नर आपले नातेवाईक वैकुंठाला जातात. पण आपण जर चांगलं वाईट कर्म केलं तर काय होतं उत्तरार्धात सांगतो. फुलं टाकून 15 मिनिटं कार्यक्रम करतो, चालेल का? विठोबार थोडस भजन करा. फुलं सगळ्यांना मिळाली का? फुलं पोचली का? राम कृष्ण आपण फुलं वाटा फुलं आम्ही जातो. आम्ही जातो तुम्ही कृपा घरचे मंडळी इकडे या. घरचे सगळे मुलं मुली सुना बालक सगळे इकडे या. गजला फुले टाकायला दुधाणे परिवार सगळा इकडे या. दुधाणे परिवार सगळा इकडे या. दुधाणे परिवार सगळा इकडे या. दुधाणे परिवार सगळा इकडे या मंडपाकडे. अंतकाळी अंतरी मिठू आम्हाशी पावाला अंतकाळी तू आम्हाशी दुधाणे परिवार सगळा इकडे या. मिठू पावाला अंतकाळी तू आम्हाशी पावाला अंतकाळी तू आम्हाशी पावाला अंतकाळी तू आम्हाशी पावाला
नाही आणि तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय जय